चला नवीन बॅट्समॅन मैदानात पाठवा. तो डायरेक्ट ये मैच होने के बाद मिल जाएगा, हो जाएगा सब सही. पूरी करा लेना तुमको देईल त्याच्यासाठी काही कोणाला देईल. डेड बॉल 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 डेड बॉल का डेड बॉल डेड बॉल डेड बॉल. कितने बॉल बचे? एक नया बॉल क्यों लेके आ गया? नया बॉल की ये पुराने वाले बॉल क्या हो गए? नया बॉल यहीं से देना और दे. मैं बोलता मेरा अपडेट ऐसा है मैच फाइनल खत्म हो गया ना अपने आप ऊपर आ जाए. फायनलचा ठरणार सुरेशनगर प्रीमियर लीग सीझन 4चा मैदानात रंगला एका बाजूला बॅटिंग करतीये त्यावेळेला दांडी फुल केली. विकेट है विकेट है. आउट है. चला अंपायरचा डिसिजन लास्ट डिसिजन असणार आहे. सकाळपासून आपल्या सगळ्या अंपायरच्या डिसिजनचं पालन केलंय. चला नवीन बॅट्समॅन मैदानात पाठवा. बोलना उसको क्या हो गया? तो वटा ना वो लोग का टीम है अपने ऊपर बोलना. एम्पायर डिसिजन लास्ट डिसिजन आहे. एम्पायर से आर्ग्यू मत करो. एम्पायर का लास्ट डिसिजन है. जो डिसिजन दिया दिया मुख्य व्यासपीठावरती संदीपजी भाणेकर साहेब उपविभाग प्रमुख वॉर्ड क्रमांक 59-60 चे सकाळी सुद्धा आले होते. त्या साहेबांचं पुन्हा एकदा आगमन झालं आपल्या शेवटच्या मॅचेस मध्ये फायनल मॅच आणि त्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी साहेबांची उपस्थिती आपल्याला लाभली आहे. पहिला फलंदाज बाद झालाय 0-0 वरती पहिला फलंदाज बाद झालाय. बॅटीसाठी आले जिगर. आर या पारची लढाई व्हाईट बॉल. यावेळेला अजून एक डॉट बॉल. चांगली सुरुवात रणजित अतिशय सुंदर बॉलिंग केली आजच्या दिवसामध्ये रणजित यांनी. चांगला फटका फिल्डरच्या हातामध्ये गेला चेंडू डॉट बॉल. अजून एक डॉट. फायनल मध्ये डॉट चेंडू टाकतात. हो रनआउटची संधी होती. थोडासा सिंगलच्या डबल मध्ये कन्व्हर्जन केलं. चौकार षटकार येत नाहीयेत तर सिंगलच्या डबल मध्ये कन्व्हर्जन करतात. धावा लागला स्कोर कार्ड वरती. एक ओव्हर आणि 3 धावा स्कोर काढावे लागल्या. 3 बॉलिंग साठी बाबू पाहायला मिळतात. चांगला फटका आहे तिथे. फिल्डर अतिशय सुंदर फिल्डिंग करतात. अतिशय स्टायलिश फिल्डर आहेत. मात्र तेवढीच ताकदवर त्यांची फिल्डिंग बघायला मिळते. चांगला शॉट आहे. चांगला अटेम्प्ट. चांगला अटेम्प्ट पाहायला मिळालं. सिंगल आली या बॉल वरती. 5 रन स्कोर काढवते व्हाईट बॉल. 1-2 मोठे फटके घेतावे लागतील. फायनलचा प्रेशर समोरच्या टीमला फील करून द्यायचा असेल तर 15 ते 20 धावा स्कोर काढवते लावावे लागतील. चांगला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. नो बॉल आणि नो +4 अशा 5 धावा मिळतात या बॉल वरती. 5 आणि 5 धावा आल्या त्या स्कोर काढवते 10 सॉरी 11 रन स्कोर काढवते लागल्यात. यावेळेला चांगला बॉल बॅट्सवरनं फिरवण्याचा प्रयत्न बघायला मिळतोय. बॉल फील्ड येईल तोपर्यंत एकच धाव मिळतीये. 12 रन स्कोर काढवतात. समोरच्या टीमकडे दमदार बॅटिंग आहे. अशा वेळेला 20 धावा तरी बनवाव्या लागतील. अंपायर डिसिजन नो. नो +1 2 धावा मिळतात या बॉल वरती. 14 रन स्कोर काढले. 14 3. जर 2 षटकार आले ना तर फायनल इंटरेस्टिंग होईल. 2 षटकार मारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे बॅट्समनने. यावेळेला पायाने चेंडू खेळलाय. तोवर 1 धाव मिळते. 15 रन स्कोर काढते जिगर. जिगर दाखवावं लागेल मैदानामध्ये. येस वाईट बॉल. 16 धावा स्कोर काढते. 16
17 धावा स्कोर कार्ड वरती आला. 17. 5 चेंडूंचा खेळ झाला. 17 रन स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेला लास्ट बॉल वरती फलंदाज बाद झालेत. बॉल दे बॉल दे 12 बॉल आणि 18 धावांची गरज आहे फायनल जिंकण्यासाठी. सुरेशनगर प्रीमियर लीग सीझन 4चा फायनलिस्ट चॅम्पियन बनण्यासाठी 12 बॉल मध्ये श्राव्य 11 टीमला बनवायचे 18 धावा. 12 बॉल 18 रन्स टू विन. जर बनवल्या तर श्राव्य 11 चॅम्पियन आणि जर रोखल्या तर धीरज 11 उधर से जाएगा ठरेल या टुर्नामेंटची सुरेशनगर प्रीमियर लीग सीझन 4ची चॅम्पियन. पहिले बॉल पहिले चला ओपनिंगची जोडी मैदानात आली. अंपायरला विनंती आहे मॅच लगेच स्टार्ट करून घ्या. येणारे 12 बॉल सुरेशनगर प्रीमियर लीग सीझन 4चे वे इधर फायनलिस्ट आणि चॅम्पियन आणि रनर आपल्याला सांगून जातील. 16 संघांमधून 2 संघ ज्यांनी क्वालिफाय केलं होतं. चालू करो जल्दी जल्दी चालू करो. लवकर चालू करा प्लीज. चला लवकर चालू करा. बॉलिंग साठी आपल्याला प्रशांत प्रकाश बघायला मिळतात. सुरुवात केली वाईडने. 12 बॉल 17. श्राव्य 11 की धीरज 11 कोणती टीम बनणार चॅम्पियन सुरेशनगर प्रीमियर लीग सीझन 4ची. 11 बॉल 17 धावा. दमदार फटका जैनम यांच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वर कणकणी षटकार ठोकलाय. पहिल्याच बॉल वरती 6 धावा आल्यात. स्कोर मध्ये 7 धावा लागल्यात. अजून 11 धावा बनवायच्यात. हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर खेळलेत. 2 बॉल मध्ये 7 धावा झाल्यात. 11 रन्सची गरज आहे. वाईट बॉल वाईट तुम्ही टाकू शकत नाही. तेवढं तुमच्याकडे परमिशन नाही. तेवढं ऍडव्हान्टेज नाहीये. 8 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. दमदार शॉट वॉट अ शॉट. मॅच खुल्ला करून टाकला या षटकाराने. 14 रन स्कोर कार्ड वरती येणारे बॉल आणि फक्त 4 धावांची गरज आहे. त्यावेळेला हलक्या हाताने खेळलाय. जैनम किती लवकर मॅच फिनिश करणार याच्याकडे लक्ष लागलं प्रेक्षकांचं. वाईट बॉल आणि वाईट +1 अशा 2 धावा मिळतात. आता फक्त 2 धावांची गरज आहे निर्णायक विजयासाठी. संभवतः आपल्याला चॅम्पियन श्राव्य 11 मिळाला. कॅच ड्रॉप केली आहे. विकेट मिळाली असती फायनल मध्ये. प्रकाश यांना मात्र फायनल शॉट विनिंग मुवमेंट जैनम यांना खेळायला मिळणार. त्यासाठी तो कॅच ड्रॉप झाला असावा कदाचित. यस विनिंग रन्स जैनम यांच्या बॅट मधून आलेत आणि चॅम्पियन सुरेशनगर प्रीमियर लीग सीझन 4चे चॅम्पियन ठरले. टफ के बाहर आ जाओ सब टफ के बाहर आ जाओ. चला टॉप सोडायचं सगळ्यांनी. हाँ टफ के बाहर आ जाओ.